आणि समोर होता आणि सोमवारी संध्याकाळी मला कळालं की बा ताईचा जन्म झालाय. खूप आनंद वाटला. आपल्या घरामध्ये सुंदर अशी मुलगी जन्माला आली आणि आमच्या 6 भावंडांमध्ये एकच मुलगी. इतका आनंद वाटला. मग दुसऱ्या दिवशी पेढे घेऊन गेलो मी. पहिले काका गेला आणि ताई आमच्या सर्वांची खूप 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 लाडकी आहे. खूप हट्टी होते पण मम्मी समोर नाही कधी हट्ट केला मी. पप्पांसोबत म्हणजे पप्पांनी सगळे हट्ट पुरवलेत माझे. म्हणजे जास्त करून मी मम्मीला काय मागितलं तर मम्मी लवकर काय देणार नाही पण पप्पा मी जे मागत त्याच्यापेक्षा जास्त दिलंय मला. मम्मी समोर मी कधी हट्टच नाही केला. पप्पांसमोर मी जास्त म्हणजे खूप हट्टीपणा केला आणि सगळ्यांनाच खूप त्रास दिलाय. मला ही वस्तू पाहिजे ती द्यावंच लागायची. ताईने तर सांगितलं मला स्कूटी पाहिजे. चालते म्हणलं. दुसऱ्या दिवशी गेलो आणि स्कूटी आणून दिली. ताईचा बड्डे होता. बड्डे गिफ्ट दिली. ताई खुश. सगळ्यात खुश. ताई दिवस निघून गेले कळलं पण नाही. जावई बापू खूपच छान आहे. बरोबर इतिहास खूप मोठा आहे. सख्खी बहीण नसल्यामुळं मुलीवरती जास्त जीव आणि ज्याला बहीण मानलं त्या बहिणींनीच आज आम्हाला 6 भावंडांमध्ये खूप काही प्रेम दिलं आणि त्या प्रेमाचं प्रतीक आज जावई सुद्धा आम्हाला भाचा मिळाला. ते कुठून भाग्य म्हणावं लागेल की नाही. अलगद वाऱ्यावर उडती बट सांगते तुला हलके चलवती पापणी बघ सांगते तुला गुंतले जीव हे आपले की जसे ओढ चंद्राची सागरा साथ दे तू मला साथ दे तू मला साथ दे तू मला साथ दे तू मला ताई 31 वर्षाची झाली पण आता ताई जाणार त्याचं मला खूप वाईट पण वाटतंय आनंद पण होतो. ताई गेल्यावर मला मदत कोण करणार ह्याचंही मला खूप वाईट वाटतं आणि आठवण पण खूप येणार. मन पुन्हा का होत जाते वळी वेडी बाबरे चिंब
का तुझ्या पाशीच मन हे येत जाते सारखे अन पुन्हा तुझ्या विना हे जिंकुनी हारते प्रेम हे पाखरू. लहानपणी ताईंना मी सोबत शाळेला जायचो. ती माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आणि बऱ्याचदा माझ्याकडून चुका भरपूर घडायच्या आणि लहानपणी आमची भांडणं पण व्हायची, अजूनही वाटत, पण समजूतदारपणातच घेतली आणि मी प्रत्येक गोष्ट ताईसोबत शेअर करत असतो. म्हणजे जीवनात कुठली गोष्ट घडली ना सोबत, शाळेत वगैरे काय झालं, कॉलेजला काय झालं, सगळं ताईला सांगत असतो. ताईचा स्वभाव मला खूप आवडतो आणि आता ते जाणार त्यामुळे थोडंसं दुःख होते, पण आनंद होतो की आतापर्यंत तिने चांगली साथ दिली आम्हाला आणि इथून पुढे ती चांगली साथ देईन. सजली नटली लाजली लेक लाडकी चालली आमच्या रिलेशन मधलंच. मी आधी कधी त्यांना पाहिलं नव्हतं. 4 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा पाहिले त्यांना. तेव्हापासून आमची ओळख वगैरे आहे. ते स्वभावाने, आमचं अरेंज मॅरेज आहे, स्वभावाने वगैरे खूप छान आहे, समजूतदार आहे आणि मी जास्त हट्टी आहे. ते खूप शांत आहेत, समजून घेतात मला आणि इथनं पुढे मला समजून घेतील. जसं माझ्या फॅमिलीने मला समजून घेतले तसंच त्यांनी मला समजून घ्यावं किंवा त्यांच्या फॅमिलीने मला समजून घ्यावं अशी माझी एवढी एक अपेक्षा आहे आणि मला वाटतं ती पूर्ण होईलच. आमचं रिलेशन हे असं छान व्हावं, पुढे आमचा संसार सुखाचा व्हावा एवढी अपेक्षा आहे. हाती दे हात तुझा ग आता जोडूया जन्मभराचे नाते चल चालू सप्तपदी सोडून या शंका सारी. दाजींचा स्वभाव खूप असा मनमिळावू खसारा खोडकर आणि एकदम मनात न काय ठेवणार व्यक्ती म्हणजे आमचं दाजी आणि स्वभाव खूप सुंदर त्यांचा. आम्ही जसं ताईला प्रेम दिलं, जीव लावला, तशीच अपेक्षा मला त्यांच्याकडनं पण पाहिजे आणि ती पूर्ण होईल त्याची मला पूर्ण खात्री. कारण ज्यावेळेस दाजींची माझी पहिल्यांदा पुण्यात गाठ पडली त्यावेळेस मला त्यांचा स्वभाव कळला. त्यांचा स्वभाव खूप असा मनमिळावू आणि एकदम प्रेमळ आहे. त्यामुळे ताईला आम्ही जेवढं इथं प्रेम दिलं तेवढं तिथे 100% मला त्याच्या मला खूप खात्री.
आठवतो तो हात चिमुकला जणू सुखाचा स्पर्श कोवळा सांगती सारी मोठी झाली पण माझी तू लेक सानुली निरोप देण्या गहिवर ते मन निरोप देण्या गहिवर ते मन नांद सुखी संसारी नांद सुखी संसारी जुळूनी येती बंध हे दोन जीवांच्या जीवनी. ताई लहानाची मोठी कधी झाली आमच्या परिवाराला कळलंच नाही कधी. कामानिमित्त मी काय बाहेर असतो माझं कधी गळे आम्ही जास्त होत नाही. बहिणीची माया प्रेम हे काय शिकलो फक्त आमच्या शिवपून शिवून. तिचं टोप पण नाव कोणाला माहित नाही म्हणजे आतापर्यंत तिला सगळी स्नेह ताई ताई म्हणतात पण तिचं चिव नाव खूप फेमस. आमच्या बेंगलोर परिवारात किंवा बाकी जरी कोणाला विचारलं स्नेह करून तर ओळखणार नाही पण चिव म्हटलं की सगळे आवर्जून तिच्याकडे बोट दाखवतो. अशी आमची लहानाची चिव. 2 दिवसांनी तिचं लग्न आले. आम्हाला अत्यंत दुःख असं होतं की आम्हाला सोडून ती जाणार आहे पण आनंद याचं होतंय की ती छोटीशी चिव होती पण ती याच्यावरती आज मोठी जबाबदारी पडती. एक घर सांभाळती ती आणि चांगल्या घरात जाते याचा खूप आनंद होतोय. आणि इथून पुढे पण आम्ही तिला खूप मिस करू. हर्षद झाला भैया झाले आप्पा झाले आम्ही खूप तिला मिस करू आणि वेळोवेळी मला तिची खूप आठवण येईल. आणि माझ्या बड्डेला पहिल्यांदा मला विश करणारी फक्त माझी चिव ताई.